नमस्ते सर. नमस्ते. सर आपलं नाव काय? मी पंडित दत्तात्रय क्षीरसागर. कुठून सर, कुठं राहता तुम्ही? मी उदगाव, मुक्काम पोस्ट उदगाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बरं. सर तुम्हाला कोणता त्रास होता? मला प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होता. अच्छा, किती वर्ष होता सर हा त्रास? आता मला वाटतं काहीतरी 1.5-2 वर्ष झाले त्रास आहे मला. बरं. ह्याच्या आधी कुठली ट्रीटमेंट केलं? ह्याच्या अगोदर मी पतंजलीचं औषध घेतलं होतं बरं आणि होमिओपॅथी बी औषध घेतलं सांगितलं. बरं. त्यातून काय तुम्हाला फरक पडला? होमिओपॅथीचं कसं जरा फरक पडायचा, परत उद्भवायचं. अच्छा आणि पतंजलीचं पण त्या प्रकारचंच. अच्छा. बरं. म्हणजे आता त्यानंतर हे आपल्या कंपनीची माहिती कोणाकडून मिळाली तुम्हाला? ही आपल्या कंपनीची माहिती, मी एक्समेन आहे हां. आणि कॅन्टीनसाठी सांगलीला गेलतो. बरं. सांगलीत 100 कोटीला कॅन्टीन आहे आमचं एक्समेनचं. ओके मग तिथं गणपती आडगे म्हणून आमचे एक सहकारी ओके पेन्शनर ओके. अच्छा माझ्याबरोबर होते. अच्छा, त्यांनी तुम्हाला एक माहिती सांगितली. मला या कंपनीबद्दल माहिती दिली. अच्छा, मग ते कोणतं तुम्हाला औषध सजेस्ट केलं? त्यांनी कोणतं सांगितलं? त्यांनी ते डॉक्टरांचं नाव सांगितलं आणि डॉक्टरांच्या बरोबर एक दिवशी माझ्या घरी आले बरं. आणि ते औषध घेऊन आले DNSPचं. अच्छा, कोणतं औषध होतं? बाटल्या दाखवू शकता तुम्ही? हां, हे या प्रकारचं औषध होतं हे. अच्छा, मग हेल्दी DNSPचं हेल्दी फ्रूट ज्यूस. हेल्दी फ्रूट ज्यूस ओके. आणि डिबोचं, हां, डायबोचं होतं. डायबोचं. मग हे घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आता? हे घेतल्यानंतर जरा माझा वेटचा प्रॉब्लेम आणि जरा त्या प्रोस्टेट ग्रंथीबद्दल बी जरा कमी झाले असं वाटतंय. अच्छा, आता म्हणजे जे पहिला तुम्हाला जो त्रास होता तो आता पूर्णपणे निघून गेला असं वाटतं? नाही, पूर्णपणे तर नाही म्हणजे एक 70-80% तर कमी झाला असं वाटतंय. चालेल. मग हे किती महिने झालं तुम्ही यूज करताय? अजून 1 महिना झाला नाही माझा अजून. बरं. आता चालेल. 1 महिन्यात तुम्हाला 70 ते 80% तुम्हाला रोग बरा झाला असं वाटतो, बरोबर का? हां, मग आता पूर्ण 3 महिने घेतल्यात तर 100% तुमचं क्लिअर होणार ना? असं वाटतंय. बघूया, घ्यायचं चालू करायचंय. चालेल, होणार सर, 100% होणार. हे तुम्ही कंटिन्यू 3 महिने घ्या आणि तुमचा हा जो प्रोस्टेट ग्रंथीचा जो त्रास आहे तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ओके, थँक्यू सर. ओके, धन्यवाद.